उपटे ना उपटून मग गगल्यानं त्या मुलाला धरलं आणि उपटायला सुरुवात केली, पण तो घामाघूम झाला. मग तो मुळा उपटलाच नाही. मग गगलीला हात मारलं. गगली खेळत होती, भातुकली आणि म्हणाली, काय झालं, माझी बब्बी झोपली आहे ना. मग गगला म्हणाला, त्या बाहुलीला ठेव बाजूला आणि ये मुळा उपटायला. ती जाते बाजूला आणि ती बाहुली ठेवते तर बाजूला आणि जरा झोपटते आणि येते आणि मुळा उपटायला सुरुवात करते, पण मुळा तरी पण उपटत नाही. मग ती माऊला बोलवते. माऊ हात धुवून येते आणि ते सगळं सारण काढून टाकते आणि मुळा सैल करून ठेवते. मग मुळा उपटल्यावर पटकन मुळा उपटतो. शेतकरी पडतो तिकडे, बायको पडते इकडे, गगला पडतो इकडे आणि गगली पडते तिकडे. सगळे हसायला लागतात. मग गगला म्हणते, ए आई, मी माझ्या मित्राला बोलू काय जेवायला, तो खूप मोठा मुळा होता. मग आई म्हणते, हा बोलव. आणि आई गगलीला पण सांगते की जा आणि तुझ्या मैत्रिणींना पण बोलव. मग सगळे जातात मित्रमैत्रिणींना बोलायला. मग बायको ती स्वच्छ मुळा धुते, त्याचे तुकडे करून भाजी करून भाकरी करून तयार करते आणि सगळ्यांना खायला देतात. खाऊन झाल्यावर सगळे आपापल्या घरी जातात. धन्यवाद.